नमस्कार. ज्या केसेस सध्या कोर्टमध्ये चालू आहेत त्यांचं ट्रायल कोर्टमध्ये चालू आहे. अशा कोर्टमध्ये चालू असलेल्या केसचं प्रोसिडिंग हे जुन्याच IPC, CRPC आणि इव्हिडन्सनुसार चालेल. म्हणजेच कायद्यामध्ये बदल होण्या अगोदर कोर्टमध्ये दाखल झालेल्या केस ह्या अगोदरच्याच कायद्यानुसार चालतील. नवीन कायद्यामध्ये बदल होण्या अगोदर जे FIR दाखल झालेले आहेत त्यांचे चार्जशीट हे कोर्टमध्ये जुन्याच कायद्यानुसार फाईल होतील. म्हणजेच 1 जुलै 2024च्या अगोदर जे FIR आणि चार्जशीट दाखल झालेले आहेत अशा केस ह्या पूर्वीच्या IPC, CRPC आणि इव्हिडन्सनुसार चालतील. तर 1 जुलै 2024 नंतर दाखल झालेल्या केसेस आणि FIR आणि त्यांचे कोर्टमध्ये दाखल झालेले चार्जशीट ह्यांची प्रोसिडिंग ही नवीन कायद्यानुसार म्हणजेच BNS, BNSS आणि BSA हा नवीन कायद्यानुसार चालतील. मग अनेक क्लायंटला असा प्रश्न पडतो की आमची केस कोर्टमध्ये 2 वर्षापासून आहे, 3 वर्षापासून आहे, काही 1-2 वर्षापासून आहे. तर मग अशा क्लायंटला प्रश्न पडतो की आमच्या केसमध्ये काही बदल होतो का? तर अशा केसमध्ये काही बदल होत